वसमत येथील मालेगाव रोडवर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडला। या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे राज्यमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। विशेष म्हणजे कार्यालयाचे नाव संकल्प भवन असे ठेवण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तथा माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते। हे कार्यालय वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि भाजपाच्या जनसंपर्कासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला खासदार श्री रामरावजी वडकुते, आमदार श्री तानाजी मुटकुळे, श्री संजय भाऊ कौडगे, श्री चैतन्य बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री गजानन घुगे, श्री किशोरभाऊ देशमुख नांदेड उत्तरचे, सुरेश भुमरे परभणी ग्रामीणचे, श्री शिवाजी भरोसे। या कार्यक्रमाचे आयोजन आतिश भैया दांडेगावकर व भाजप परिवार वसमत विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आले। उद्घाटनानंतर वसमत परिसरातील नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्टीचे वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, सर्व आपल्या ज्यांनी संकल्प केलाय की ह्या वसमतच्या विकासाचा संकल्प केलाय, ह्या वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जनतेच्या अडीअडचणीला धावून जायचा संकल्प केलाय, त्या वसमतच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचा संकल्प केलाय, पूर्णपणे विकसित वसमतचा त्या आतिश भाऊ दांडेगावकरांच्या विनंतीला मान देऊन जमलेल्या सर्व पदाधिकारी आणि सर्व मंडळींचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करते। खरं तर आतिश भाऊ खूप चांगला संकल्प तुम्ही या कार्यालयाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे। 6 महिन्यापासून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आज बघितलं या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अंत्योदयचा विचार करून प्रत्येकाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अनेक चांगल्या योजना मोदीजींनी आणल्या। आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा दिवस म्हणजे आज आपला स्वातंत्र्य दिन। वसमत तालुक्यामधील भाजपाच्या तालुका कार्यालयाचा आज उद्घाटनपर कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या राज्याच्या सन्मान्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्तावर होणाऱ्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला आलेली हिंगोली जिल्ह्यातील, विशेषतः परभणी तालुक्यातील आलेली सर्व मंडळी, शहरातील आलेली मंडळी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज वसमत मधल्या भाजपाच्या आपल्या कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला आम्हा सर्वांना आमच्या दांडेगावकर साहेबांनी निमंत्रित केलं। त्याचा मला काही दिवसांनी फोनही आला होता की आपण आलं पाहिजे। म्हटलं 15 तारीख 100% येतो आणि 15 तारखेला आम्हाला झेंडावंदन यावं जातील नांदेडला, आणि म्हणून त्यांना सांगितलं 15 ठेवा, संध्याकाळी ठेवा, म्हणजे सर्व मोकळे होता झेंडावंदनातून आणि संध्याकाळी आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहता येईल, आणि म्हणून दांडेगावकरांनी आज सर्वांना निमंत्रित केलं, त्याच्यावर त्यांचे आभार मानतो। आज सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे की आमचा हिंगोली जिल्हा, आमचा वसमत तालुका आणि मराठवाडा आमचा पुढे गेला पाहिजे, त्याकरता जे करायचं आम्ही करायला तयार आहोत, हीच भावना सर्वांच्या मनामध्ये। हा ज्वलंत प्रश्न जो आहे तो मराठवाड्यातील मुलांना हाताला काम, रोजगार देण्यासंदर्भामध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णयाचा फायदा आपण कसा घेऊ शकतो हे महत्वाचं आहे। कमतरता जॉबची नाही आहे, नोकरीची कमतरता नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध आहे, पण नोकरीसाठी लागणारा हात जो आहे तो क्वालिफाईड आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। कधी संपणारे नाहीत। अमुक सरकारच्या काळात झालं, अमुक सरकारचा हा विषयच नाही आहे। सरकार कोणाचंही असो, जनतेच्या बाजूने आम्ही आहोत, भाजपचे कार्यकर्ते आहोत, भाजपचे नेते आहोत, लोकांच्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम आम्ही करत आहोत। हे लोकांना जाणीव आली पाहिजे, तरच लोक आपल्या मागे राहतील, मला मुद्दावानी सांगितलं। आणि म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे आमच्या सर्व सहकारी मित्रांकडून की आपण निर्णय घेत आहोत,
तो निर्णय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कर्जमाफी आपण केली पाहिजे. प्रत्येक गावात कर्जमाफीचा फायदा झालाच पाहिजे. कार्यकर्त्यांचं एक काम आहे. कुठे बँका काम नीट करतायत, कुठे योग्य वेळेस होतोय, कधी होत नाही, तर येत राहतं मग छोट्या मोठ्या. माझी अपेक्षा एवढीच आहे की सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जी कर्जमाफी देवा भाऊनी देऊ केलेली आहे ही कर्जमाफी गावागावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, विनाविलंब पोहोचली पाहिजे. लोकांना कर्जापासून मुक्त देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी खुल्या मनाने केलेलं आहे. आणि म्हणूनच आज लोक तारीख त्यांची करत आहे, त्याच्या कामामुळे करत आहे. मला मुद्दा याचा